जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणुका होत आहेत। अनेक ठिकाणी भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात। सिंधुदुर्ग आणि सांगलीमध्ये शिवसेना भाजपची युती होणार आहे। काल या संदर्भात सेना भाजप नेत्यांची बैठक पार पडली। यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला। एबीपी माझाच्या सूत्रांनी ही माहिती दिली। तर उस्मानाबाद, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, सांगली आणि बीड या जिल्ह्यात स्थानिक समीकरण जुळत नसल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तीव्र मतभेद आहेत। त्यामुळे हे तीनही पक्ष या जिल्ह्यात एकत्र येण्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी या तीन पक्षांची युती होणार हे जवळपास निश्चित आहे। दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांमध्ये काय समीकरण असतील याची सविस्तर माहिती आपण आपल्या प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत। पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय चित्र असेल याची माहिती मंदारकडून जाणून घेऊयात। तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची समीकरण कृष्णा केंडे आणि सागर वैद्य यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रात जाऊयात। पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला जायचं पण तत्पूर्वी जाऊयात मराठवाड्यामध्ये, कारण की मराठवाड्यामध्ये खरं तर राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढत कुठेशी पाहायला मिळते। कृष्णा, नेमका काय घोडेबाजार रंगतोय मराठवाड्यात? निश्चितच दीपक, आज मराठवाड्यातल्या 8ही जिल्हा परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक आहे आणि सगळीकडे चुरशीची लढाई जी आहे ते पाहायला मिळते। केवळ नांदेड, लातूर या दोन ठिकाणी नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता निर्विवाद येईल तर लातूरमध्ये भाजपाची सत्ता येईल। मात्र आता मराठवाड्यातली जर सगळी समीकरणं पाहिली तर मराठवाड्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे। मात्र भाजपाला केवळ 2 ठिकाणी आपला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आत्ताची जी गणितं आहेत त्यावरनं बसवता येईल असं आपल्याला लक्षात येत आहे। भाजपाची जर मराठवाड्यातली सदस्य संख्या सांगायची झाली तर 133 आहे, सेनेची 86 आहे, काँग्रेसची 98 आहे, तर एनसीपी हा दुसऱ्या क्रमांकावरती 117 जिल्हा परिषदेचे सदस्य घेऊन मराठवाड्यात आहे। मात्र सध्या जे शिवसेनेनं काँग्रेसला सोबत घेतलेला आहे, भाजपाला मराठवाड्यातल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जवळ केलेलं नाही। त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर असून देखील 3 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये औरंगाबाद, जालना आणि हिंगोली या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर भाजपाला बीडमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून सुद्धा तिथे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचा होण्याची शक्यता आहे आणि त्याला एनसीपीचं अंतर्गत राजकारण याचा फटका एनसीपीला बसण्याचे चिन्ह आहेत। मात्र तरी देखील आपण जर आकडेवारी पाहिली तर बीडला भाजपाला एनसीपीचे सुरेश धस यांचे 7 सदस्य येणार आहेत अशी एक चर्चा आहे। मात्र तरी देखील मॅजिक फिगर भाजपाची जुळते आहे, कारण शिवसंग्राम, शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा अपक्ष अशा प्रकारचे जे सदस्य आहेत ते मिळून त्यांची मॅजिक फिगर होते। मात्र आता त्यांना 7 सदस्याची भर पडणार आहे आणि त्यामुळे बीडमध्ये एनसीपी हा सर्वात मोठा पक्ष असून देखील जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून अंतर्गत राजकारणामुळे दूर राहील असंच या ठिकाणचं चित्र पाहायला मिळतंय। औरंगाबाद आणि जालना या 2 ठिकाणी भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे, तरी देखील प्रदेशाध्यक्षाला, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जालन्यामध्ये आहेत, तरी देखील त्यांना सत्ता जिल्हा परिषदेमध्ये मिनी मंत्रालयामध्ये स्थापन करता येण्याची शक्यता फार कमी आहे। एखादा चमत्कार झाला तरच त्यांची सत्ता येऊ शकते। मात्र तिथे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यानं शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल अशी स्थिती सध्या तरी पाहायला मिळते। औरंगाबादमध्ये शिवसेनेचे 18 सदस्य आहेत तर बीजेपीचे 23 सदस्य आहेत। मात्र तरी देखील शिवसेनेचा अध्यक्ष होतोय, कारण काँग्रेसच्या 16 सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यानं मॅजिक फिगरच्या पुढे त्यांचा आकडा पोहोचतोय। एकंदरीतच मराठवाड्यातली जर आणखी स्थिती सांगायची झाली तर परभणीमध्ये काँग्रेस एनसीपीची युती होते, तिथे एनसीपीचा जिल्हाध्यक्ष होतोय। हिंगोलीमध्ये शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष होतोय, तिथे सेना, काँग्रेस, एनसीपी हे 3ही पक्ष एकत्र आलेले आहेत। त्यामुळे मराठवाड्याची जर स्थिती सांगायची झाली तर मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये भाजपा 2 ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसवेल अशी सध्याची स्थिती आहे, ज्यामध्ये बीड आणि लातूरचा समावेश आहे। शिवसेना औरंगाबाद, जालना, हिंगोली या 3 ठिकाणी त्यांचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसेल आणि मिनी मंत्रालयावर 3 जिल्ह्यात शिवसेनेची सत्ता असेल आणि काँग्रेसची साथ हा त्यांचा फायदा असेल। त्याचबरोबर नांदेडमध्ये काँग्रेसची निर्विवाद सत्ता आहे आणि एनसीपी उस्मानाबाद आणि परभणी या 2 जिल्ह्यांमध्ये त्यांची सत्ता येण्याची शक्यता आहे। एनसीपीला सत्तेसाठी
काँग्रेसची गरज उस्मानाबादमध्ये असली तरी शिवसेनेचे 2 सदस्य अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे उस्मानाबादमध्ये देखील या ठिकाणी एनसीपीची सत्ता येऊ शकते असे समीकरण आहेत. मात्र आत्ताच्या निवडणुकीचं जिल्हा परिषदेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं मराठवाड्यातलं तर शिवसेना 4थ्या क्रमांकाचे सदस्य निवडून आलेले आहेत तरी देखील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षामध्ये त्यांचा नंबर 1 येण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस आणि शिवसेनेची हातमिळवणी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि शिवसेना मराठवाड्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जी आत्ताची समीकरण आहेत दीपक ती तशीच राहिली. यात कुठलाही शेवटच्या क्षणी 11च्या नंतर जर बदल नाही झाला तर शिवसेना मराठवाड्यात सर्वाधिक 3 जिल्हाध्यक्ष बसवून मोठा पक्ष जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ठरण्याची शक्यता या ठिकाणी सध्या तरी पाहायला मिळते आणि मराठवाड्यातलं सगळं चित्र क्लिअर होईल. आत्ताची जी जुळवाजुळ आहे त्यावरनं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. 11 वाजता निवडणूक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल आणि साधारणपणे 3-3:30 पर्यंत मराठवाड्यातलं सगळं चित्र क्लिअर झालेलं असेल. मात्र तरी देखील भाजपा आणखीन प्रयत्न करते आहे. कुठले सदस्य फुटून त्यांची सत्ता आणता येईल का पाहूयात. मराठवाड्यात त्यांना या सगळ्या सत्तेच्या समीकरणामध्ये किती यश मिळतंय दीपक. निश्चितच. त्यामुळे खरं तर आता नेमकी कुठली समीकरणं आता जुळवाजुळव करून आपला अध्यक्ष बसवण्यासाठी कुठला पक्ष कशा पद्धतीनं एकंदरीतच जोर लावतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कृष्णा, तू राहाच आपल्यासोबत. आपण पश्चिम महाराष्ट्रात जाऊयात. मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे. मंदार, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कशा पद्धतीनं समीकरणं जुळवली जात आहेत? दीपक, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे जिल्हे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे बालेकिल्ले असं समीकरण वर्षानुवर्ष राहिले. परंतु हे समीकरण यावेळी मात्र इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. कारण पुणे आणि सातारा जिल्हा वगळता सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्ष प्रत्यक्षपणे एकतर सत्तेवरती येऊ शकतो किंवा आघाडींच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सत्तेत येण्यापासून रोखू तरी शकतो असं चित्र आहे. पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. 75 जागांपैकी जवळपास 44 आणि 2 अपक्ष असे मिळून जवळपास 46 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेईल हे स्पष्ट आहे. सातारमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे. एकूण 60 जागा आहेत त्यापैकी जवळपास 39 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहेत. स्वतःच्या चिन्हावरती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार निवडून आणलेले आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा परिषद देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील. मात्र सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या आघाड्या पाहायला मिळतात. सुरुवात जर आपण सांगलीपासून केली तर सांगलीमध्ये एकूण 60 जागा आहेत ज्यापैकी 25 जागा सर्वाधिक भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे 15 आहेत, काँग्रेसकडे 10 आहेत. रयत विकास आघाडी ही जी नायकडूंची आहे त्यांच्याकडे 4 जागा आहेत आणि या आघाडीने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. शिवसेनेकडे 3 जागा आहेत तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1 जागा आहे. तर जवळपास 31-32 जागांची गरज आहे त्या ठिकाणी बहुमत प्राप्त करायला जिल्हा परिषदेमध्ये. आणि काल रात्री उशिरा शिवसेनेचे जे आमदार आहेत अनिल बाबर यांनी स्पष्ट केलंय की ते भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतील. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या 25 जागा, शिवसेनेच्या 3 जागा आणि रयत विकास आघाडीच्या 4 जागा असं समीकरण एकत्र करून भारतीय जनता पक्ष सांगली जिल्ह्याची जिल्हा परिषद ताब्यात घेऊ शकतं. आतापर्यंत जेव्हापासून जिल्हा परिषद स्थापन झाल्या तेव्हापासून भारतीय जनता पक्षाने पश्चिम महाराष्ट्रातील कोणती जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची ही पहिली वेळ असेल. सांगलीमध्ये तर मोठे दिग्गज नेते आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे. मात्र तरीही त्या ठिकाणी संजय काका पाटील यांच्या साहाय्याने भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद ताब्यात घेईल. त्यानंतर आपण कोल्हापूरला जर गेलो तर कोल्हापूरमध्ये एकूण 67 जागा आहेत. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 14 जागा निवडून आल्यात तर भारतीय जनता पक्षाच्याही 14 जागा निवडून आल्यात. काँग्रेसकडे त्या ठिकाणी 11 जागा आहेत. मात्र जनसुराज्य पक्षाच्या 6 ज्या जागा आहेत त्यांनी त्यांचं वजन भारतीय जनता पक्षाच्या पारड्यामध्ये टाकलेलं आहे. शिवसेनेच्या 10 जागा आहेत. शिवसेनेचे आमदार काल त्यांनी स्पष्ट केलं होतं की ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीकडे जातील. मात्र शिवसेनेमध्ये देखील त्या ठिकाणी 2 गट पाहायला मिळत आहेत आणि इतर जे आहेत ते त्यांच्या 10 जागा आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींच्या पक्षाच्या
2 जागा आहेत आणि त्या ठिकाणी राजू शेट्टींनी जाहीर केलंय की ते भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतील. त्यामुळे चंद्रकांत पाटील जे कोल्हापूरमध्ये तळ ठोकून आहेत ते जे समीकरण बसवत आहेत त्याला यश येईल अशी शक्यता आहे. त्या ठिकाणी जवळपास 34-35 जागांची गरज आहे बहुमतासाठी आणि भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी शिवसेनेचा एक गट, जनसुराज्य आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या साहाय्याने त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करेल अशी चिन्ह आहेत. त्यानंतर जर आपण सोलापूरकडे गेलो तर जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आहे तेव्हापासून सोलापूर जिल्ह्याची जिल्हा परिषद जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये राहिलेली आहे. एकूण 68 जागा आहेत. त्यापैकी सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत, 23 जागा आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या 8 जागा आहेत, शेकापच्या 3 जागा आहेत, शिवसेनेच्या 5 जागा आहेत, तर भारतीय जनता पक्षाच्या 17 जागा आहेत. प्रशांत परिचारक यांच्या गटाच्या 3 जागा आहेत आणि वेगवेगळ्या ज्या आघाड्या आहेत त्यांच्या 3 अशा काही जागा आहेत. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जरी सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी अंतर्गत गटबाजीचं मोठं ग्रहण लागलेलं आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचा एक गट तर दुसऱ्या बाजूला बबन शिंदे यांचा गट, असे 2 गट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बबन शिंदे हे जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा भाऊ संजय शिंदे हे अपक्ष म्हणून निवडून आणलेले आहेत आणि त्यांचा स्वतःचा मुलगा याला देखील त्यांनी अपक्ष म्हणून निवडून आणलेला आहे. या 23 जागांपैकी काही जागा ज्या आहेत त्या फुटतील आणि संजय शिंदे हे अपक्षांच्या साह्याने आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्या 17 जागा आहेत त्यांच्या साह्याने त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनतील असं आत्ताचं चित्र आहे. एकूण काय तर या 3 जिल्ह्यांमध्ये एकतर भाजप सांगली जिल्ह्यामध्ये स्वतःचा अध्यक्ष त्या ठिकाणी बसू शकतो, कोल्हापूरमध्ये देखील बसू शकतो आणि सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक मोठा पक्ष असताना देखील त्या ठिकाणी सत्तेपासून रोखू शकतो. सुरुवातीला पहिल्यांदा नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारल्याचं पाहिलं. त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं आणि त्यानंतर आता जिल्हा परिषदांमध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जागा अधिक निवडून आल्यात. मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या आणि सत्तेच्या साह्याने भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात देखील या निवडणुकीच्या माध्यमातून शिरकाव करताना दिसतोय. दीपक, निश्चितच मंदार, नेमक्या काय घडामोडी घडतात याचे अपडेट तुझ्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास तू राहाच आपल्यासोबत. आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये जाऊयात. सागर वैद्य आपल्यासोबत आहे. सागर, उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळत आहे? दीपक, उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये तर भाजपकडे जवळजवळ स्पष्ट बहुमत आहे. 2-3 जागा कमी आहेत त्या सहजपणे भाजप मिळवेल आणि त्या ठिकाणी भाजपची सत्ता प्रस्थापित होईल अशी स्थिती आत्ता आहे. परंतु नाशिकमध्ये मात्र जिल्हा परिषदेच्या या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळते. वेगवेगळ्या अभद्र अशा पद्धतीच्या युत्या आघाड्या आश्चर्यकारकरित्या इथे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं की सुरुवातीला या जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि माकपला एकत्र आणलेलं होतं. तसे प्रयत्न सुरू केलेले होते ज्याच्यामध्ये त्यांना यशही येत होतं. परंतु भाजपने सुद्धा हा विषय प्रतिष्ठेचा केला आणि राष्ट्रवादी आणि भाजपची युती दृष्टिक पथामध्ये इथे आलेली आहे. असं असलं तरी सुद्धा शिवसेना, काँग्रेस यांच्याकडे 33 सदस्य संख्या होतीये. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्याकडे सुद्धा 33 इतकी संख्या होतीये आणि त्याच्यामुळे माकपचे 3 सदस्य, अपक्ष असलेले 4 सदस्य हे किंगमेकर ठरणार आहेत. हे सदस्य नेमके कुणाच्या पारड्यामध्ये, कुठल्या युती आणि आघाडीच्या पारड्यामध्ये आपली मतं टाकता त्याच्यावर आज नाशिक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरणार आहे. असं असलं तरी सुद्धा आत्ता जी लेटेस्ट माहिती आपल्याकडे आली आहे त्याच्यानुसार सीपीएम जी आहे तिची शिवसेना आणि काँग्रेससोबत अंतिम बोलणी सुरू आहे. सत्तेचं वाटप कशा पद्धतीनं करावं या संदर्भातली चर्चा आता या तिघही पक्षांमध्ये सुरू आहे. त्याच्यामुळे असं म्हणता येईल की आत्ताच्या क्षणाला शिवसेना ही राष्ट्रवादी आणि भाजपपेक्षा कदाचित एक पाऊल पुढे गेलेली आहे. परंतु असं असलं तरी सुद्धा यावेळेस जिल्हा परिषदेची निवडणूक ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीसारखी होईल असं म्हटलं जातंय. कारण जिल्हा बँकेचा इतिहास आहे की केवळ 10-12 दिवस सदस्य जरी एकत्र सहलीत असले तरी लिफ्टमध्ये चढताना इथला निकाल बदलला जातो आणि आजही अशाच पद्धतीच्या एका मोठ्या सस्पेन्सची अपेक्षा इथल्या अनेक उमेदवारांना आहे. असं म्हटलं जात आहे की जरी युती आघाड्यांच्या बोलण्या सुरू असल्या तरी सुद्धा प्रत्यक्ष सभागृहात मात्र काहीतरी वेगळं घडेल अशा पद्धतीची मांडणी केली जाते, अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहे. एकीकडे शिवसेना काँग्रेस युतीला माकप येऊन मिळाल्याचं अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतंय तर दुसरीकडे एक अपक्ष जो आहे तो राष्ट्रवादी आणि भाजपच्या गळाला लागलेला आहे. त्याच्यामुळे भाजपची आणि राष्ट्रवादीची संख्या जी आहे ती 34 वर गेली आहे. मॅजिक फिगर ही 37ची आहे.
त्याच्यामुळे आता शेवटचे 2-3 सदस्य हे नेमके कुणाच्या बाजूने मत टाकता त्याच्यावर इथली सत्ता जी आहे ती निश्चित होईल। आणि आता जी बैठक शिवसेना काँग्रेस माकपमध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये शीतल उदय सांगळे या शिवसेनेच्या सिन्नरच्या ज्या झेडपी सदस्य आहे यांचं सुद्धा नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आलेलं आहे। अर्थातच ते नक्की नाही, या संदर्भातली बोलणी ही अंतिम टप्प्यात आहे आणि शेवटचा 1 तास उरलाय। याच्यामध्ये नेमकी काय जादू होती, कुठली राजकीय उलथापालट होती आणि काय वेगळं इथे पाहायला मिळतं हे सगळं खरं तर सस्पेन्स जिल्हा परिषदेच्या त्या सभागृहातच आता निश्चित होणार आहे। दीपक, निश्चितच त्यामुळे आता मिनी मंत्रालयाच्या ठिकाणी आपला अध्यक्ष बसवण्यासाठी आपली सत्ता काबीज करण्यासाठी नेमका काय घोडे बाजार शेवटच्या तासामध्ये रंगतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपले विविध रिपोर्टर आपल्यासोबत होते। पश्चिम महाराष्ट्रातून मंदार गोंजारी, मराठवाड्यातून कृष्णा केंडे तर उत्तर महाराष्ट्रातून सागर वैद्य होता। तुमच्याकडनं ताजी माहिती वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।